हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपली स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग ही सिरीज सुरू आहे. त्यामध्ये लिक्विडिटी स्वीप ही जी स्ट्रॅटेजी आहे आपली, त्याचं बॅक टेस्टिंग आपण ऑलरेडी एप्रिल महिन्याचं केलेलं आहे, मे महिन्याचं केलेलं आहे आणि आपण आता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेलं आहे. या तिन्ही महिन्याच्या ॲनालिसिसवरून तुम्हाला एक कन्क्लुजन काढायचं आहे शेवटला, की आपली स्ट्रॅटेजी जर एवढी कन्सिस्टंटली प्रॉफिट देत असेल तर आपण यामध्ये का नाही पडायला पाहिजे. ओके, या सगळ्याचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. 4th वीकमधलं आपलं प्रॉफिट जास्त होतं की लॉस जास्त होतं, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण डिस्कशन करणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटीला तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे की हे ट्रेड्स कशा पद्धतीने आपण प्लेस करणार आहे. ओके, सो हा व्हिडिओ नक्की मिस करू नका, कारण ह्या महिन्याच्या जून महिन्याच्या शेवटला आपण ह्या महिन्याचं ऑल ओव्हर प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, जे पण कॅल्क्युलेशन असेल ते आपण ॲनालिसिस करणार आहे आणि ते आपण डिस्क्लोज करणार आहे. सो हा व्हिडिओ नक्की मिस करू नका. ओके, सो आपण आता कुठंपर्यंत आलेलो होतो, जूनच्या 23 जूनला आपण आलेलो होतो. डायरेक्ट आपण याचं ॲनालिसिसला सुरू करू. ओके, या ठिकाणी सिम्पली लो स्वीप झाला आहे. लोपासून आपल्याला पहिलं दुसरं दोन्ही टार्गेट आपल्याला हिट झालेलं बघायला मिळतात. या ठिकाणी हाय स्वीप झाला आहे, काय 100% हाय स्वीप झाला आहे. हायपासून आपल्याला पहिलं दुसरं दोन्ही टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. ओके, सो 23 जून आपल्यासाठी जॅकपॉटचा दिवस होता. 100 पिप्स TP डन. ओके, सो या ठिकाणी दुसरा पण आपल्याला ट्रेड प्रॉफिटमध्ये डन झालेला होता. 100 पिप्स TP डन. ओके, सो आपण जाऊ डायरेक्ट 24 जूनला. 24 जूनला काय झालं आपण बघू. लो स्वीप झाला आहे काय, तर लो स्वीप झालेला नाही. मग कॅन्डलनं डायरेक्ट तिथं क्लोजिंग दिलेली आहे. सो आपल्याला बाईंगचा ट्रेड भेटलेला नव्हता. हायचा काय सिनेरिओ आपण एकदा चेक करू. ओके, हा आपला हाय होता. या ठिकाणी स्वीप झालेला आहे काय, एकदम झूम करून दाखवतो तुम्हाला. तर 100% आपल्याला इथं झूम करून केल्यानंतर स्वीप झालेला बघायला भेटतो. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला मॅटर करतात. ओके, त्यानंतर आपल्याला इथं TP डन झालेला बघायला भेटतो. काय सिम्पली पहिला TP डन झालेला बघायला भेटतो, दुसरा TP 100 पिप्सचा डन झालेला हा सुद्धा बघायला भेटतो. ओके, सो आपल्याला या ठिकाणी 24 जूनला सुद्धा 100 पिप्सचा TP डन झालेला बघायला भेटतो. सिंपल. ओके, जाऊ आपण 25 जूनला. ओके, हा 25 जूनचा चार्ट होता. आपल्याला इथं हाय स्वीप झालेला बघायला मिळतो काय. ओके, आपल्याला इथं हाय स्वीप झालेला बघायला मिळतो. आपल्याला SL इथं ओके, आपला इथं SL सिम्पली गेलेला होता. का गेलेला होता, कारण आपल्या वीकच्या वरती आपण 10 पिपचा SL बफर करून ठेवतो. त्याच्यामुळे इथं आपल्याला या वीकच्या वरती आपल्याला साधारणपणे एक थोडक्यात आपला SL गेला होता. सो जो गेला आहे तो SL आपल्याला गेलाच होता. सो आपल्याला टोटल 20 पिपच्या आसपास SL होता. आपण त्याच्या पुढं 10 पिपच्या आसपास बफर करून SL ठेवतो. सो आपल्याला 25 जूनला 30 पिपचा SL हिट झालेला बघायला मिळतो. मार्केटमध्ये थोडक्यात या सुद्धा गोष्टी होत असतात, त्याला आपण काही करू शकत नाही. आपण फक्त आपल्या स्ट्रॅटेजीला फॉलो केलं तरच आपल्याला याचे रिझल्ट्स बघायला मिळणार. या ठिकाणी री-एंट्री वगैरेचा काही आपण विचार करणार नाही आहोत. या ठिकाणी जर झूम करून बघितला तर सिम्पली आपल्याला इथं स्वीप झालेला बघायला भेटते. ओके, याच्या क्लोजिंगला आपल्याला एंट्री होती. पहिला TP आपल्याला इथं डन झालेला बघायला मिळतो. ओके, त्याच दिवशी आपला लॉस जो होता तो रिकवर झालेला बघायला भेटतो. ओके, सो 25 जूनला आपल्याला 2 ट्रेड बघायला भेटतात. एकामध्ये SL डन झाला होता, स्टॉप लॉस सोडून आपला TP डन झाला होता. पण या गोष्टी मार्केटमध्ये मॅटर करत नाहीत. 50 पिप्स SL TP डन. ओके, 26 तारखेला जाऊ आपण. 26 तारखेला एक्झॅक्टली काय झाले चेक करू. ओके, हा हाय होता. डायरेक्ट इथं कॅन्डल क्लोज दिल्या, तुम्ही चेक करू शकताय. लोचा सुद्धा चेक करूया आपण. लोला सुद्धा डायरेक्ट कॅन्डल क्लोज झालेली आहे. सो या दिवशी आपल्याला ट्रेड भेटलेला नाही.
ओके, जाऊ 27 जूनला. 27 जूनला काय झालं एकदा चेक करू शकता. लो साईडला आपल्याला लिक्विडिटी ग्रॅब झालेली दिसते. कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर आपल्याला पहिलं टार्गेट डन झालेलं बघायला मिळते. काय 100% पहिलं टार्गेट डन झालेलं आहे. ओके, 27 जूनला आपल्याला पहिलं टार्गेट डन होऊन या ठिकाणी 50 पिप्स TP डन झालेला बघायला मिळतो. ओके, हायसची काय कंडिशन आहे आपण चेक करून बघूया. नजीकच्या काळात जर कुठं स्वीप वगैरे झाला असेल तर आपल्याला याची एंट्री भेटू शकते. ओके, या ठिकाणी कुठलाही स्वीप सेटअप नाही, डायरेक्ट क्लोजिंग आहे. सो आपल्याला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची एंट्री भेटलेली नाही आहे. ओके, आता जाऊया आपण एक शेवटच्या आठवड्यातला फक्त 30 जूनचा आपण याच आठवड्यामध्ये कन्सिडर करणार आहे. सो सिम्पली इथं स्वीप झालेली आहे काय. ओके, एकदम झूम करून दाखवतो. या ठिकाणी मार्केट कट टू कट हायलाच असल्यामुळं आपण या ठिकाणी ही स्वीप कन्सिडर करूया. ओके, स्वीप कन्सिडर करून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी SL डन झालेला बघायला भेटेल. आपला नॉर्मल SL होता 10 पिपच्या सुद्धा आत, आपण 20 पिपच्या आसपास इथे SL कन्सिडर करू. ओके, 20 पिप्स SL हिट. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक ट्रेड झाला का एकदा चेक करू आपण. 30 जूनला हा लो होता, लो पुढे जाऊन कुठं स्वीप झाला का एकदा चेक करू आपण. ओके, नजीकच्या काळात तर कुठंही इथं स्वीप झालेला बघायला भेटत नाही. सो जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेवढे ट्रेड्स व्हायचे होते ते एवढे ट्रेड्स आपल्याला झालेले आहेत. ओके, याचं आपण आता ॲनालिसिस करू. टोटल ट्रेड्स किती झालेले आपले 1 2 3 4 5 6 7. ओके, 7 ट्रेड्स आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी TP डन कितीचे झालेले आहेत 1 2 3 4 5. 5चे TP डन आणि 2चे SL हिट झालेले आहेत. ओके, ऑलवर आपण किती प्रॉफिटमध्ये आहे एकदा चेक करू. ओके, 300 100 100 100 300 -30 +50. ओके, +50 -20. ओके, टोटल आपण 350 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहे. ओके, आता आपण मजा बघणार आहोत जून महिन्याच्या एंडला आपण काय झाले नेमकं चेक करूया. ओके, जून 4th वीक प्रॉफिट किती झाले आपल्याला 350 पिप्स झालेला आहे. ओके, ऑल ओव्हर जून महिन्याचं प्रॉफिट बघूया. ओके, 310 प्लस 210 प्लस 120 प्लस 350. ओके, तर जून महिना आपल्याला एवढा भारी गेलेला होता की जून महिन्यात आपल्याला ऑल ओव्हर साधारणपणे 990 पिपच्या आसपास आपलं प्रॉफिट झालेलं आपल्याला बघायला भेटतं. सो एप्रिल महिन्यापासून आपला जो चढता क्रम होता तो या जून महिन्यात सुद्धा आपण कंटिन्यू ठेवलेला आहे. ओके, गोष्टी ज्या वेळेला आपण ॲड करत जातो त्यावेळेला त्याची ॲक्युरसी अजून जास्त वाढत जाते. ओके, जून महिन्यात आपण टोटल 990 पिप्स आपण प्रॉफिटमध्ये आहे. ओके, अजून एक 10 पिपच्या आसपास जर तुम्हाला प्रॉफिट झाला असता तर सिम्पली तुम्हाला एक्झाम्पल सांगतो 0.01 जर तुम्ही ट्रेड टाकला असता तर $100च्या अकाउंटला तुम्हाला $99 प्रॉफिट झाला असता. केवढी मोठी गोष्ट आहे तुम्ही बघू शकताय. ऑलमोस्ट एका महिन्यामध्ये आपल्याला अकाउंट डबल झालेलं बघायला मिळतं. ओके, 0.10 जर $1000च्या अकाउंटला जर तुम्ही बघितलं असता तर $990च्या आसपास तुम्हाला प्रॉफिट झालं असतं. आणि एक स्टँडर्डनं जर तुम्ही $10,000च्या अकाउंटला मारला असता तर 9,900
तुम्हाला प्रॉफिट झाला असता. ओके, तर एप्रिल महिन्यात आपण ऑल ओव्हर 430 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो. मे महिन्यात आपण टोटल 770 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो आणि जून महिन्यात आपण 990 पिपच्या प्रॉफिटमध्ये आहे. एवढी जर कन्सिस्टंटली आपल्याला आपली एखादी स्ट्रॅटेजी प्रॉफिट देत असेल तर तुम्ही विचार करू शकता की आपल्यासाठी मार्केट किती सोपं होऊन जाईल. ओके, यामध्ये सगळ्या गोष्टी आपण ट्रान्सपरंटली बघितल्यात. जसं व्हिडिओच्या पहिल्यांदा आपण प्रॉमिस केलं होतं त्या पद्धतीनं ह्या प्रकारचे ट्रेड्स आपण कसे करणार आहे ते त्याची तुम्हाला एक हिंट देऊन ठेवतो. आपल्याला मार्केटमध्ये आपल्या झोनचा हाय आणि लो एकदा आपण सकाळी काढून ठेवला तर दिवसभरात किंवा त्याच्यानंतर मार्केटमध्ये तो हाय किंवा लो कधी येईल आपल्याला माहीत असू शकत नाही. आपण दिवसभर हे मार्केट वॉच करत बसणार आहे काय, तर हे दिवसभर आपण मार्केट वॉच करत बसायचं नाही आहे. सिम्पल अशा वेळेला काय करायचं आहे, हाय आणि लो झाल्यानंतर आपण त्यावेळेला तिथं अलर्ट लावून ठेवायचे आहेत MT5ला ट्रेडिंग व्ह्यूला, जेणेकरून आपण सकाळी आपला झोन झाल्यानंतर आपलं ज्यावेळेला अलर्ट वाजेल त्यावेळेला आपण अलर्ट राहायचं आहे. त्यावेळेला आपला सेटअप झाला तर आपण त्यावेळेला आपला ट्रेड घेऊ शकतो. सिम्पल हे लॉजिक तुम्ही लक्षात ठेवा, कारण दिवसभर तुम्ही मार्केटमध्ये बसायची गरज नाही आहे जर ह्या स्ट्रॅटेजीवर काम करणार असाल तर. सिम्पली ज्यावेळेला आपला झोन संपणार आहे हाय आणि लो मार्क करायचा, हाय आणि लो आपल्याला इथं अलर्ट करून ठेवायचा. ज्यावेळेला आपल्याला अलर्ट प्लेस होतोय आणि ज्यावेळेला मार्केट त्या ठिकाणी जाते त्यावेळेला मार्केट आपल्याला अलर्ट करते, बाबा तुमच्या ठिकाणी मार्केट आलेलं आहे, तुमचा डिसिजन घ्यायची वेळ आलेला आहे. जर आपल्याला तिथं स्वीप झालेलं बघायला भेटलं तर तुम्ही सिम्पली आपलं टार्गेट SL देऊन ट्रेड प्लेस करू शकताय आणि जे पण होणार आहे याचा लाईव्ह रिझल्ट तुमच्या समोर आहे. ओके, सो आपण 3 महिन्याचं ऑल ओव्हर बॅक टेस्टिंग केलेलं आहे, ज्याचे रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत. जुलै महिन्यात सुद्धा आपण बॅक टेस्टिंग करणार आहोत. या सिरीजमधला एकही व्हिडिओ अजिबात मिस करू नका. जर तुम्ही हा अचानक व्हिडिओ बघत असाल तर 100% मागचे जाऊन व्हिडिओज चेक करा. याच्या पुढचे सुद्धा व्हिडिओ कन्सिस्टंटली बघत राहा, कारण ही स्ट्रॅटेजी आपल्याला कन्सिस्टंटली पुढे सुद्धा प्रॉफिट देणार आहे की एखादा महिना आपण लॉसमध्ये जाणार आहे, आणि जर लॉसमध्ये गेलो तर त्यावेळेला आपण काय डिसिजन्स घेणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या चॅनलवरती अपडेट होताना बघायला मिळणार आहेत. सो प्लीज 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 जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथून पुढचे सगळे व्हिडिओ आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे असणार आहेत. आपल्या जवळच्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. सो थँक्यू सो मच. आतापर्यंत जर तुम्ही हे वॉच करत आला असाल तर इथून पुढे सुद्धा अजिबात मिस करू नका. ओके, आपण भेटू जुलै महिन्याच्या ॲनालिसिसमध्ये. थँक्यू सो मच.